नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर आज नांदेडमध्ये मी एक गोष्ट शोधली जी सहजासहजी दुकानात वगैरे मिळत नाही. तर खूप प्रयत्नांती ती गोष्ट मला मिळाली. ती म्हणजे आपण ज्या टोपल्यामध्ये पोळ्या ठेवतो किंवा इतर शोभेच्या वस्तू बनवतो, बांबूपासून तयार केलेलं हे साहित्य. मला त्याबद्दल कुठलं नॉलेज नाही, परंतु ज्या लोकांचा हा पारंपरिक व्यवसाय आहे ते लोक याला पावकं वगैरे म्हणत होते. तर हा सगळा अट्टाहास मी आमच्या आश्रमात राहणाऱ्या एका आजीसाठी केला होता. आजीचा पारंपरिक व्यवसाय हा बांबूच्या वस्तू बनवण्याचा होता. तर मी तिच्यासाठी हे सगळं घेऊन आले होते. तिने दुसऱ्या दिवशी टोपली बनवायला घेतली आणि मी आणि माझ्या आईने तिला मदत केली आणि पाहता पाहता टोपली तयारही झाली. मित्रमैत्रिणींनो, आजीच्या डोळ्यात त्या दिवशी एक वेगळीच चमक होती. कारण आता आपण निरुपयोगी झालो. आपण आता काहीही करू शकत नाही. ही भावना प्रचंड वेदनादायी असते आणि आज आजीच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा थोडासा प्रयत्न केला. म्हणूनच आपल्या संथागार वृद्धाश्रमाचं जे ब्रीद आहे, आयुष्याची संध्याकाळ उत्स्फूर्तपणे जगण्याचे ठिकाण. व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा. थँक्यू.